सिंह ये पब्लिक जो है भारत सिंह का बच्चा कड़वा है, राहुल गांधी कड़वा है, सिंह का बच्चा कड़वा है, राहुल गांधी कड़वा है। जनता पार्टी का देश के गद्दारों को, दूसरे भारत वालों को, देश के गद्दारों को, दूसरे भारत वालों को भारत माता की जय, भारत माता की जय। देश के गद्दारों को, दूसरे भारत वालों को सिंह का बच्चा कड़वा है, राहुल गांधी कड़वा है, सिंह का बच्चा कड़वा है। आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. काय नक्की कारण आहे आणि मागणी काय राहणार आहे? माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांचे विडंबना करणारं, अपमान करणारं असं कृत्य हे तृणमूल काँग्रेसचे सांसद कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांनी जे केलेलं आहे याबद्दल आम्ही आज इकडे आंदोलन करतोय. भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे अतिशय वाईट अशी घटना तिकडे घडलेली आहे आणि हे एमपीज म्हणजे ज्यांना आपण खासदार किंवा सांसद म्हणतो यांच्याकडून अशी वाईट घटना, अपमानास्पद जी गोष्ट होते. कारण का उपराष्ट्रपती जे आहेत हे जे पद आहे हे संविधानिक पद आहे, कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे आणि कॉन्स्टिट्युशनल पोस्ट म्हणून काम करत असताना, उपराष्ट्रपती म्हणून काम करत असताना त्यांच्याबद्दल हे असं, त्यांच्या व्यंग्याबद्दल असे काही उद्गार करणं आणि जे काही मिमिक्री करणं आणि ती मिमिक्री करत असताना राहुल गांधींनी त्याचा फोटो किंवा शूट करणं ही किती दुर्दैवी प्रकार जो चाललेला आहे याबद्दल तीव्र निषेध आम्ही करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सातत्यानं हे राहुल गांधी करत असतायत हा आपल्या संविधानाचा अपमान त्यांनी केलेला आहे असं मला इकडे म्हणायचंय. दुसरी गोष्ट अशी, ज्या पार्लमेंटमध्ये कायदा पारित होतो हे सगळे सांसद हे कायदा पारित करतात. अशा परिस्थितीत पार्लमेंटच्या कॅम्पसमध्ये एखादं कॉलेजची मुलं जशी त्यांचे लेक्चर बंक करून त्या पायऱ्यांवर बसतात आणि चेष्टा करतात, असं कृत्य आपल्या भारताच्या एमपीज कडून होतोय, सांसद कडून होतोय. किती दुर्दैवी गोष्ट आहे आणि हे सातत्यानं हे राहुल गांधीजी करत असतात. त्यामुळे देशाला हा विचार, आता आपल्या देशाच्या जनतेला हाच विचार करायचा आहे की अशा लोकांना आपण देशाचं नेतृत्व हाती द्यायचं का, हा मोठा प्रश्न आहे. तर सगळ्यांना आता त्याचं उत्तर मिळालेलं आहे याच्या माध्यमातून की यांची लायकीच नाहीये देशाचं नेतृत्व करण्याची. ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तृणमूलचं सरकार आहे, त्या त्या राज्यात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आज आम्ही सगळे रस्त्यावर उतरून पूर्ण देशभरात, त्याचप्रमाणे आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सगळीकडे आज हे आंदोलन करतोय. आणि मुख्यतः आमचे दिव्यांग सेलचे जे संयोजक आहेत बिरुदेव कोकरे यांच्या माध्यमातून आम्ही आज भिवंडीमध्ये FIR या घटनाबद्दल FIR नोंदवण्याकरता आम्ही DCPना निवेदन देणार आहोत आणि हा DCP कडे निवेदन देऊन FIR कशी नोंद होईल याबद्दल आमची चर्चा झालेली आणि लवकरच आम्ही ते निवेदन देणार आहोत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही जी घटना झालेली आहे याचा तीव्र निषेध करतो आणि यार भविष्यात आम्ही ही मागणी करतोय की यांच्या विरुद्ध सगळ्या ठिकाणी गुन्हे नोंदवावे. यांचं जे पद आहे, MP जे पद आहे याच्या विरुद्ध देखील कारवाई ते काढून घेण्याबद्दल कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे भविष्यात अशी पुन्हा घटना होऊ नये म्हणून त्यांच्या योग्य ते कायदेशीर त्याच्या विरुद्ध गुन्हा आणि कारवाई करण्यात यावी, ही आमची तिकडे मागणी. कल्याण बॅनर्जी आहेत ते एवढे मोठे स्वतःला लोकनेता समजून घेतात आणि लोकशाहीचं मंदिर ज्या ठिकाणी मानलं जातं तिथं ते आपल्या उपराष्ट्रपतींचे दिव्यांगाबद्दल बोलून ते फक्त त्यांच्याच भावना दुखवत नाहीत, तर देशातल्या दिव्यांगाच्या नाही तर पूर्ण जगातल्या दिव्यांगाच्या त्या भावना दुखवतायत. हा फक्त त्यांचा अपमान नाही तर प्रत्येक दिव्यांगाचा अपमान आहे. अशा लोकनेत्यांवरती स्वतःला म्हणून घेणारे कायद्यामध्ये असं तारीख आहे की जे मेंदूने दिव्यांग आहेत त्यांना उमेदवार म्हणून उभा राहता येत नाही, पण अशा लोकांना मेंदूने जे दिव्यांग आहेत दिव्यांगच म्हणावं लागेल. कारण एवढ्या मोठ्या पदावर असून जे एवढा मोठा अपमान असतं, कायद्याबाह्य गोष्टी करून सर्वांच्या भावना दुखवणारे लोक त्या पदावर अजिबात राहिले नाही पाहिजे. त्यासाठी त्यांचं पद रिक्त व्हावं यासाठी मी दिव्यांग सेलच्या माध्यमातून, मी भिवंडी शहर जिल्ह्याच्या माध्यमातून मागणी करतो आणि त्यांच्यावरती भिवंडी शहरामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे
हा फक्त उपराष्ट्रपतींचाच भावना दुखावल्या नाहीत, जगातील प्रत्येक दिव्यांगाच्या भावना दुखावल्या आहेत, संविधानिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल. कल जो राष्ट्र अपने जो सांसद है कल्याण बैनर्जी, इन्होंने अपने उपराष्ट्रपति जो शरीर से थोड़े विकलांग है ऐसे व्यक्ति का दिल दुखाने का काम, जो संवैधानिक पद है ऐसे पद को अपमान करने का काम उन्होंने वहाँ उनका एक्टिंग करके, उनका विकलांग का उधर एक्शन करके उनके ऊपर एक मानसिक भावना दुखाने का काम उन्होंने किया। और ऐसे समय पर हमारे राहुल गांधी जी है, इसका वहाँ पे शूटिंग कर रहे थे, इतने निर्लज्ज लोग हैं, एक विकलांग का वहाँ पे अपमान करना ये बहुत बड़ी दुर्भाग्यपूर्ण बात है। इसके लिए हमारे भिवंडी के जो विकलांग सेल के अध्यक्ष है, इनके तरफ से हम लोग यहाँ पे FIR करने वाले और उनका सांसद सीट रद्द करने के लिए हम लोग मांगनी कर रहे हैं।